लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त असा ट्विस्ट बघणार आहोत. कशा प्रकारे नंदिनीने दीपकला घेऊन आलेले आहे आणि घेऊन आल्यानंतर त्याने वसुंधराच्या विरुद्ध कशी साक्ष दिली आणि त्यानंतर भयानक ट्विस्ट काय घडला आहे ते सगळं आपण या भागामध्ये पाहणार आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. काव्या आणि पार्थ आता घरी आलेले असतात. काव्या आणि पार्थला माहिती नाही आहे की त्यांच्या पाठीमागं काय राडा घरामध्ये होऊन बसलेला आहे आणि तेव्हा काव्याला समजलेलं आहे की लग्नामध्ये झालेला सगळा राडा म्हणजेच नंदिनीचं अपहरण हे वसुंधराने घडवून आणलेलं आहे. तेव्हा काव्याचे डोळे लाले लाल झालेले आहेत. तिला वसुंधराचा खूप राग आलेला आहे. तिला आठवतंय की लग्नामध्ये कसं काय काय झालेलं होतं. लोक आपल्या अंगावर येत होते, लोक आपल्याला काळ लावण्यासाठी धावत होते आणि त्या सगळ्यांमध्ये आपल्याला लग्न करावं लागलं. आपली इच्छा नसताना सुद्धा आणि आपलं प्रेम पार्थवर नसून जीवावर असून सुद्धा आपल्याला पार्थशी लग्न करावं लागलं आणि या सगळ्या गोष्टीला जबाबदार म्हणजे वसुंधरा आहे. या गोष्टीने तिला राग येऊन अक्षरशः चक्कर येते. पार्थ तिला धरतो, तिला खुर्चीवर बसवण्यात येतं, त्वरित पाणी पाजण्यात येतं आणि मग ती शुद्धीवर येते. शुद्धीवर आल्यावर सुद्धा ती खूपच चिडलेली असते. तिला भयानक राग आलेला असतो आणि ती संतापलेली असते आणि मानिनीला बोलत असते की मी वसुंधराला सोडणार नाही आहे. त्यांनी जर का असं केलेलं असेल तर माझ्या एवढं वाईट कोणच नाही आहे. माझ्यातलं भयानक रूप त्या पाहतील. आजपर्यंत कोणीच माझा एवढा राग बघितलेला नसेल. एवढा राग मी त्यांच्यावर काढणार आहे कारण त्यांनी माझं आयुष्य बदलून टाकलेलं आहे. माझ्या आईवडिलांना लोक काळं लावायला यायला लागलेले होते आणि त्यामुळं मला लग्न करावं लागलं. कितीतरी गोष्टी आहेत ज्या माझ्या मनाविरुद्ध घडत गेलेल्या आहेत आणि त्यामुळं मी त्यांना अजिबात माफ करणार नाही असं ती मानिनीला म्हणत आहे. मानिनी तिला शांत करण्याचा प्रयत्न करते आहे पण काव्या मात्र अजिबात शांत होत नाहीये. मानिनी तिला समजावून सांगते की जर का वसुंधरा आत्या यांनी हे केलं असेल तर त्यांना कोणच माफ करणार नाहीये. पण अजून त्यांच्या विरोधात ठोस पुरावा आपल्याला मिळालेला नाहीये. नंदिनीनं फक्त त्यांच्यावर आरोप केलेले आहेत पण आता नंदिनी त्यांच्या विरोधात पुरावा शोधण्यासाठी गेलेली आहे आणि नंदिनीला 24 तास मिळालेले आहेत असं देखील पार्थ आणि काव्या यांना समजलेलं आहे. जीवाने त्यांना सांगितलंय की आता नंदिनीकडे 24 तास आहेत आणि 24 तासात जर का ती पुरावा घेऊन आली नाही तर रम्याने तिला सांगितलंय की हे घर तिला सोडावं लागणार आहे. तेव्हा काव्या म्हणते नंदिनी ताईने जर का आरोप केलेले असतील तर ते खरेच आहेत. मला यावर खास विश्वास आहे कारण ती कधीच खोटं बोलणार नाही. मानिनी तिला शांत करत म्हणते की आम्हाला देखील असंच वाटतंय पण जर का पुरावा मिळाला नाही तर मग मात्र खूप वाईट घडणार आहे. तेव्हाच काव्याच्या लक्षात आलंय की जर का पुरावा मिळाला नाही तर म्हणजे नंदिनीला हे घर सोडून जावं लागणार. तेव्हा काव्या म्हणते असं काहीच होणार नाही. नंदिनी हे घर सोडून जाणं शक्यच नाही कारण ती खोटं बोलत नाही आणि तिच्याकडं नक्कीच पुरावा असणार आहे त्याशिवाय ती अशी जाणार नाही. आता ती कुठं गेलेली आहे असं तिला काळजी पडलेली आहे आणि ती जीवाला विचारते की नंदिनी कुठे गेलेली आहे. तो म्हणतो मला देखील माहीत नाही पण ती मला म्हणलेली आहे की मी पुरावा घेऊनच येणार आहे. आता काव्याला खूपच काळजी वाटू लागलेली आहे. ती पार्थला सांगते की आपल्याला तिच्या मागं जाणं गरजेचं आहे. ती काही संकटात वगैरे असेल तर. तेव्हा पार्थ म्हणतो थांब तिला फोन लाव आणि तेवढ्यात नंदिनीचाच फोन आलेला आहे. नंदिनीचा फोन आल्यावर पार्थ जीवाला म्हणतो की पटकन तो लाऊडस्पीकरवर टाक. जेव्हा लाऊडस्पीकरवर टाकतो आणि तो फोन काव्यानं घेतलेला आहे. काव्या नंदिनीला बोलत आहे आणि विचारत आहे की ताई तू नक्की कुठं आहेस ते लवकर सांग. आम्ही तुझ्या मदतीला येतो. तुला पुरावा मिळाला आहे का? नक्की काय झालं आहे? तेव्हा नंदिनीला समजतं की काव्या रडते आहे. नंदिनी तिला विचारते काय झालं? तू का रडते आहेस? काव्या सांगते की ताई मला सगळं काही समजलेलं आहे. तुला पुरावा मिळाला आहे का नाही ते सांग. आम्ही तुझ्या मदतीला येतो. तेव्हा नंदिनी सांगते मला पुरावा मिळालेला आहे. हे ऐकल्यावर सर्वांनाच आनंद झालेला आहे कारण आता वसुंधराची गच्छंती होणार आहे हे सर्वांना समजलेलं आहे. वसुंधरा किती खोटारडी आहे आणि वसुंधरानंच हे सगळं कांड घडवून आणलेलं आहे हे आता पार्थ, जीवा आणि मानिनी आणि काव्या यांना समजलेलं आहे. ते सर्वजण नंदिनीला म्हणतायत की तू लवकरात लवकर घरी ये. नंदिनी त्यांना सांगते तुम्ही काहीच काळजी करू नका. मी पुरावा घेऊन आत्ता लगेच घरी येते आहे. हे ऐकल्यावर काव्याचा राग अजूनच डोक्यात गेलेला आहे. आता नंदिनी
पुरावा घेऊन येणार आणि ती पुरावा घेऊन आल्यानंतर मी वसुंधरा त्याला सोडणार नाही असं ती सर्वांना म्हणत आहे. इकडे वसुंधरा विक्रमकडे पोचलेली आहे. विक्रमला गळ घालण्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही आहे हे तिला माहीत आहे. आपण विक्रमच्या गुडबुकमध्ये राहणं गरजेचं आहे हे तिला माहीत आहे आणि म्हणून ती विक्रमला म्हणते, तुझा तरी माझ्यावर विश्वास आहे का नाही ते मला सांग, नसेल तर मी अगोदरच घर सोडून जाते. विक्रम म्हणतो, असलं काही काय बोलतेस तू? तेव्हा ती म्हणते, अरे बघ ना, आता ती मुलगी माझ्या विरोधात पुरावा आणायला गेली आहे. पुरावा आणायला गेली आहे का पुरावा तयार करायला गेली आहे हे तरी कुठं काय माहिती आहे. ती एकटीच गेली आहे आणि काय करणार आहे ते काय माहिती. मान्य करते मी विक्रम की मी तेव्हा मुलांच्या लग्नाच्या विरोधात होते, पण मी त्याच्या विरोधात का होते हे तुला माहीत आहे. कारण मला धनंजयचं अजिबात पटत नव्हतं. पण याचा अर्थ मी असं काही वागेल असं तुला वाटतं का? मी बाहेरच्या व्यक्तीची मदत घेऊन आपल्या घरातल्या व्यक्तीच्या विरोधात जाईल का? आणि मी असं लग्नामध्ये अपहरण घडवून आणणारी बाई वाटते का तुला? असं म्हणून ती रडायला लागलेली आहे. विक्रम तिला सावरण्याचा आणि समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण ती अजिबात ऐकतच नाही आहे. ती म्हणते, विक्रम मी इतकी वाईट नाही रे, मला इतके वाईट बनवू नका, खरंच मी अशी नाही असं म्हणून ती रडायला लागते. तेव्हा विक्रम तिला स्वतःच्या जवळ घेतो, पण हे सगळं तिनंच घडवलं आहे अजूनही विक्रमला असं वाटत नाही आहे. आता 24 तासाला फक्त 5च मिनिट शिल्लक असतात आणि रम्या हातात बेल घेऊन जोरजोरात वाजवायला लागलेली आहे आणि सर्वांना तिने एकत्र केलेलं आहे. कुठं आहे तुझी ताई असं ती काव्याला जाब विचारते. 5च तर मिनिट राहिलेत, आता काय ती पुरावा देणार आहे आणि त्याने काय मोठं साध्य होणार आहे. आता तिची बॅग इथं मी आणून ठेवलेली आहे, ती आली ना की लगेच तिला घरातून धक्के मारून बाहेर काढा असं रम्या सर्वांच्या समोर बोलत आहे. रम्याचं ते बोलणं ऐकून काव्य तिला म्हणते की अजून 5 मिनिट आहेत ना, तर तुझं तोंड जरासं बंद ठेव आणि लक्षात ठेव, जर का त्याने पुरावे आणले तर उलटी गोष्ट घडू शकते. माझा राग तो अजून बघितलेला नाही आहे. मी काय आहे ना ते तुला आत्ताच्या आत्ता इथं दाखवून देऊ शकते. फक्त मी ताई येण्यासाठी थांबलेले आहे. एकदा का ताई आली आणि तिनं पुरावे दिले तर मी काय करते ना रम्या ते तू बघशीलच असं म्हणून काव्याने रम्याला चांगलीच धमकी दिलेली आहे. रम्या देखील तिला म्हणते की पुरावे आणले तर ना, बघूया तर तुझी ताई पुरावे आणते का. अगं 5 मिनिटापेक्षा सुद्धा कमी वेळ राहिला आहे आणि आता ती काय पुरावे आणणार आहे. इतका वेळ लागत नसतो. जर पुरावे खरे असतील ना तर ते तिला लगेच मिळाले असते. पुरावे तयार करायला गेले असेल असं म्हणून मुद्दाम ती तिला पुरावे तयार करणारी आहे असं अधोरेखित करत आहे. आणि मग रम्याच्या पाठीमागं वसुंधरा लपलेली आहे आणि वसुंधरा सर्वांना अशी दाखवते की तिला खूप भीती वाटत आहे. आणि जर का नंदिनी पुरावे घेऊन आली तर तू काय करशील अशी धमकी आता काव्या रम्याला देत आहे. काव्याला पूर्ण विश्वास आहे की नंदिनीताई कधीच खोटं बोलणार नाही. नंदिनीताई कोणताच पुरावा तयार करणार नाही. नंदिनीताई ही सत्य बोलणारी आहे आणि तिने पुरावा जर का आणला तर मग मात्र तुमच्या दोघींना देखील मी सोडणार नाही. आजपर्यंत तुम्ही माझा हा राग बघितलेला नव्हता ना, तेवढ्या रागाला तुम्हाला तोंड द्यावं लागेल असं ती डायरेक्ट वसुंधराला बोलत आहे. आणि तेवढ्यात नंदिनी आलेलं सर्वांना समजलेलं आहे. नंदिनी पुरावा घेऊन घरी येत आहे आणि नंदिनीच्या बरोबर एक व्यक्ती आहे हे सर्वांनी पाहिलेलं आहे. तो व्यक्ती म्हणजे दीपक आहे. दीपकला घेऊन नंदिनी आता सर्वांच्या समोर येत आहे. दीपकला पाहून वसुंधराच्या तर पायाखालची जमीनच सरकलेली आहे. नंदिनी म्हणते, हा पहा मी पुरावा आणलेला आहे. सर्वजण पाहतात हा तर दीपक आहे. पार्थ आणि जीवा यांनी त्याला मारून मारून पोलिसांच्या ताब्यात दिलेलं असतं आणि नंदिनी आता त्याला घेऊन आलेलं असते. पार्थ आणि जीवा यांना मोठा धक्काच बसलाय. जीवा म्हणतो, नंदिनी या दीपकला तू इथं कशाला आणलेला आहे आणि तो काय सांगणार आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, हाच तर मोठा पुरावा आहे. आता याच्याच तोंडून ऐका की काय काय घडलेलं होतं ते. आणि ती दीपकला म्हणते, तू सगळं काही व्यवस्थितपणे आणि खरं सांग. तुला इथं कोणी काहीसुद्धा बोलणार नाही. जे आहे जे घडलं आहे ते सगळं तू इथे सांगू शकतो. आणि दीपकनं सांगायला सुरुवात केलेली आहे. दीपक सांगतोय की हो, लग्नाच्या दिवशी जे अपहरण झालं होतं ते अपहरण मी केलं होतं आणि ते मला करायला सांगितलं होतं ते म्हणजे वसुंधराने. वसुंधरा जेव्हा हे ऐकते तेव्हा तर तिची एकदम घाबरगुंडीच उडालेली आहे. कारण आता स्वतः दीपकने तिचं नाव घेतलेलं आहे आणि ते मी नाही केलेलं असं सर्वांसमोर म्हणायला लागलेलं आहे. हा काही बोलतोय, ह्याला हिनं सांगून आणलेलं आहे.
मी असं करू शकत नाही. अरे विक्रम, हा काही खोटे आरोप माझ्यावर करायला लागलेला आहे. तेव्हा विक्रम तिला शांत करतो आणि म्हणतो, जरासं ऐक तो काय म्हणतोय ते. आणि दीपक सांगू लागतो, वसुंधराच्या आज्ञेवरूनच हे सगळं काही घडलेलं आहे. तेव्हा विक्रम म्हणतो, पण तू असं का केलंस आणि तिने तुलाच का निवडलं, हे मात्र अजूनही मोठं कोड आहे. मला अजूनही यामध्ये काहीतरी गफलत वाटते. तेव्हा दीपक म्हणतो, तुमचं बरोबर आहे. यांनी मलाच का निवडलं याचं देखील एक मोठं कारण आहे. आणि तेव्हा दीपक सांगतो, माझं नंदिनीवर प्रेम होतं ही गोष्ट यांना समजलेली होती आणि त्यामुळंच माझ्या प्रेमाचा गैरफायदा घेण्यासाठी यांनी हे सगळं काही केलेलं होतं. त्यांना समजलं होतं की माझं नंदिनीवर प्रेम आहे आणि नंदिनीचं लग्न पार्थशी होतंय ते मला पटलेलं नाही आणि म्हणूनच त्यांनी मला सांगितलं की मी तुझी मदत करते, तू माझी मदत कर. आणि म्हणूनच नंदिनीचं अपहरण करण्याचा प्लॅन आम्ही दोघांनी मिळवून बनलेला होता आणि त्याप्रमाणे ह्यांनी जसं सांगितलं त्याप्रमाणेच मी नंदिनीला लग्नाच्या मांडवातून अपहरण करून घेऊन गेलेलो होतो, असं स्पष्टपणे त्याने सर्वांना सांगितलेलं असतं. आता मात्र काव्या भलतीच चिडलेली असते. काव्याचा राग अगदी डोक्यात गेलेला असतो. काव्या म्हणते, आता तरी समजलं का सर्वांना की या घरामध्ये सगळ्यात वाईट व्यक्ती कोण आहे? या व्यक्तीमुळं आमचं आयुष्य वाटोळं झालेले आहेत. या व्यक्तीनं सगळ्या घराचं वाटोळं करून ठेवलेलं आहे. वसुंधरा ही खऱ्या अर्थानं राक्षस आहे, अशा प्रकारे काव्या बोलू लागलेली असते. तर नंदिनी देखील तिच्या अंगावर जाऊन तिला बोलत असते की आता तरी मिळाले ना तुम्हाला पुरावे, तुमच्या वाईट वागण्याचे पुरावे. आणि तुम्हाला असं वाटतं ना की वाईट माणसं चांगली वागत नसतात, तर आता दीपक चांगलं वागायला लागलेलं आहे आणि चांगली लोकं देखील वाईट वागू शकतात. म्हणजे तुमच्यासारखे सर्वजण तुम्हाला चांगले समजतात ना, ते देखील वाईट वागू शकतात. पण विक्रमला अजूनही शंका येत होती. आता ती शंका त्याची मिटलेली आहे. विक्रम आता डायरेक्ट वसुंधराला म्हणतोय, अगं हा व्यक्ती अक्षरशः तुझ्या विरोधात पुरावा देतोय, आता अजून काय पाहिजे? तर रम्याच्या डोळ्यात आता पाणी आलेलं आहे. रम्या म्हणते, माझा अजूनही या गोष्टीवर विश्वास बसत नाही. मला असं वाटतंय की नंदिनीने त्याला पडवून आणलेलं आहे, त्याला सांगायला लावलेलं आहे आणि म्हणूनच तो एवढं सगळं खोटं बोलत आहे. नंदिनी म्हणते, असलं खोटं बोलून तू घेत असशील, असली सवय मला नाही आहे. हे सगळं काही खरं आहे आणि तो खरंच बोलत आहे. त्याला आता त्याने केलेल्या कामाचा पश्चाताप होतोय आणि म्हणूनच तो सगळं काही खरं बोलतोय. तर आता काव्या चिडलेली आहे आणि काव्या त्याला म्हणते, सगळं काही खरं सांग, नाही तर माझ्यासारखं कोण नाही आहे. दीपक, तुला सगळं काही खरं सांगावंच लागणार आहे. दीपक म्हणतो, हो मी सगळं काही खरंच सांगतोय, यात खोटं सांगण्याचं काय गरजच नाही आहे. तेव्हा ती त्याच्या समोर जाते आणि म्हणते, हो का, बघ मग काय खरं नाही आहे तुझं. हे बघ ऐक, जर का तू खरं बोलला नाहीस ना, तर सगळी चौकशी कमिशनर मार्फत केली जाईल. तेव्हा तो एकदम घाबरतो आणि म्हणतो, कमिशनर समोर कशाची चौकशी? ती म्हणते, तू जे काय आत्ता बोलतोय ना त्या सगळ्या गोष्टीची. आणि तेवढ्यात त्याच्या खिशातून एक कागद पडतो. त्याच्या खिशातून कागद पडतो आणि तो जाऊन बरोबर रम्याने उचललेला आहे. ती आहे बेल ऑर्डर आणि त्या बेल ऑर्डरवर सही आहे नंदिनीची. तेव्हा रम्या एकदम सगळ्यांना दाखवते, म्हणते याची बेल झालेली आहे. आणि ती बेल कोणी केली आहे तुम्हा सर्वांना माहिती आहे का? ती बेल केलेली आहे नंदिनीने. या बेलवर नंदिनीची सही आहे बघा. म्हणजेच नंदिनीनं याला पडवून आणलेलं आहे. मी तुला बेल देते, तू माझ्यानं बोल, असं माझ्या बाजूनं बोल, असं तिने सांगितलेलं आहे आणि म्हणूनच हा इथपर्यंत पोहोचलेला आहे. तेव्हा तो एकदम शांत होतो आणि आता रम्या त्याच्या समोरच जाऊन बोलू लागते, खरं सांग नक्की काय काय झालेलं आहे, नाहीतर कमिशनर मार्फत जर का तुझी चौकशी झाली ना, तर मग सगळं काही सत्य बाहेर येईल आणि ते काय तुला सहज नाहीत बोलणार, ते तुला थर्ड डिग्रीनं सगळं काय बोलायला लावतील, असं म्हणून रम्या त्याला भीती दाखवत आहे. आणि एकदम तो म्हणतो की बासा, आता पोलिसांना मध्ये आणण्याची काही गरज नाही. मला जे काय सांगायचं होतं ते सगळं मी सांगून टाकलेलं आहे. मला आता पुढचं काहीच बोलायचं नाही आहे. मला नंदिनीनं जे सांगितलं होतं अगदी तसं मी सगळं बोललेलो आहे, असं म्हणून त्याने दाखवलेलं आहे की नंदिनीनं सांगितलं म्हणूनच तो हे सगळं बोललेलं आहे. आणि हे सगळं ऐकताना नंदिनीला मोठा धक्काच बसलेला आहे. कारण दीपक आता सर्वांना सांगतोय की हे सगळं काही नंदिनीनंच बोलायला लावलेलं आहे. तेव्हा रम्या चिडते आणि म्हणते, आता तरी समजलं का सर्वांना की या घरामध्ये वाईट व्यक्ती कोण आहे? या घरातलं व्हिलन कोण आहे? नंदिनी आहे. कारण नंदिनीनं याला सगळं काही सांगून आणलेलं आहे. त्याला बेल देते, तू माझ्या बाजूनं बोल, असं सांगितलेलं आहे आणि म्हणूनच
तो इथपर्यंत पोहोचलेला आहे, बरोबर आहे का नाही, सांग रे सगळ्यांना, असं म्हणून ती दीपकच्या जवळ जाते आणि आता दीपकच्या समोर उभं राहून ती दीपकच्या सनसनीत थोबाडीतच ठेवून देते. जेव्हा ती थोबाडीत ठेवून देते तेव्हा दीपक स्पष्टपणे बोलतो की हो, हे सगळं खरं आहे. नंदिनी माझ्याकडे आली होती आणि नंदिनीनंच मला हे सर्व काही बोलायला लावलेलं होतं. ती मला म्हणली होती की मी तुला बेल देते, पण मी जे काय सांगेल तसं तुला बोलावं लागेल. आणि हे ऐकल्यावर आता नंदिनीच्याच पायाखालची जमीन सरकलेली आहे, कारण तिने आणलेला पुरावा खोटा ठरलेला आहे. तो आता तिच्या विरोधात बोलत आहे. आणि आता विक्रम नंदिनीला उलट बोलत आहे. नंदिनी, हा काय बोलतोय तुला समजतंय का? नंदिनी, तू इतक्या खालच्या पातळीला जाशील असं कधीसुद्धा वाटलं नव्हतं. वसुंधराला अडकवण्यासाठी तो असं कुणाला तरी बाहेरून घेऊन येशील आणि त्याला एवढं पळवून आणशील असं वाटलेलं देखील नव्हतं, असं ती म्हणत आहे, असं असं विक्रम म्हणत आहे. तर आता रम्या त्याच्या समोर गेलेली आहे आणि म्हणते, तू इतक्या खालच्या दर्जाला गेलायस दीपक ना, तू ह्या ह्या या नंदिनीच्या बरोबर एकत्र येऊन आमच्या विरोधात कटकारस्थान करायला लागलाय. तुला आता मी डबल जेलमध्ये घालते. तुझं मी काय करते ना बघ, असं म्हणून रम्या अक्षरशः त्याच्या गचुरीला धरून त्याच्या समोर उभे आहे. पार्थ आणि जीवा यांना तर कळतच नाही आहे की काय झालेलं आहे ते. नंदिनी अशी वागू शकत नाही हे त्यांना माहीत आहे, पण आता पुरावा तर सगळ्या नंदिनीच्या विरोधातच दिसत आहे. कारण तिने आणलेला पुरावा हा स्पष्टपणे सांगतोय की सगळं काही तिच्या मनाप्रमाणे घडलेलं आहे. म्हणजेच तिने सांगितले त्याप्रमाणे घडलेलं आहे. म्हणजे नंदिनीने जाणीवपूर्वक वसुंधराला अडकवले असंच आत्ताच्या घडीला दिसत आहे. पण हे सगळं काय होऊन बसलंय हे आता नंदिनीला समजत नाहीये. कारण तो जेलमध्ये असताना वेगळं बोलत होता आणि आता घरी आल्यानंतर तो एकदम वेगळं बोलू लागलेला आहे. तो नंदिनीच्या स्पष्टपणे विरोधात बोलू लागलेला आहे. सगळं काही नंदिनीनेच घडवून आणलेलं आहे. नंदिनीने खोटे पुरावे इथं आणून दाखवलेले आहेत असंच तो बोलतोय. आणि त्यामुळे वसुंधरा निर्दोष झाली आहे, पण त्याचबरोबर नंदिनी मात्र या सगळ्याच्या तडाख्यात अडकून बसलेली आहे. आणि आता काव्याला काय बोलावं ते सुधरत नाही आहे. कारण नंदिनीने आणलेला पुरावा हा खोटा पुरावा आहे हे आता स्पष्टपणे दिसत आहे. पण तिचा विश्वास मात्र अजूनही ताईवर म्हणजे नंदिनीवरच आहे. ती सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करते की हाच व्यक्ती खोटं बोलत असणार आहे. नंदिनी ताई कधीच खोटं बोलू शकणार नाही. पण दीपक सांगतोय की ही मला खोटं बोल म्हणली म्हणूनच मी खोटं बोललेलो आहे. बाकीचं मला यातलं काही माहिती नाही आहे. कारण ही मला म्हणली होती बेल देते म्हणून मी एवढं सगळं बोलतोय. आता जर ही गोष्ट कमिशनरपर्यंत पोचत असेल तर मी मात्र खरं बोलायला लागलेलो आहे, असं म्हणून नंदिनी किती वाईट आहे असं दीपकनं दाखवून दिलेलं आहे. वसुंधरानं अजून एक डाव जिंकलेला आहे. कारण वसुंधराने बरोबर नंदिनीला यामध्ये अडकून टाकलेला आहे आणि नंदिनीला देखील समजलंय की आता वसुंधराने हा डाव बरोबर खेळलेला आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की नंदिनी खूप चिडली आहे आणि ती दीपकच्या अंगावर जाते आणि म्हणते, तू काही काय बोलतोयस? मी तुला असं कधी सांगितलेलं होतं? तेव्हा तो म्हणतो की तूच सांगितलं होतं म्हणून तर मी बोललो ना हे सगळं. तेव्हा नंदिनी त्याच्या सनसनीत थोबाडीतच ठेवून देते आणि म्हणते, दीपक तू इतका नालायक असशील ना मला वाटलेलं नव्हतं. अरे मी तुझ्या पाया पडते, खरं सांग सगळ्यांना मी कधी असं म्हणलेलं होतं? असं म्हणून ते अक्षरशः हात जोडून त्याच्या पाया पडायला लागते. तरी देखील तो म्हणतो की मी जे आहे तेच बोललेलो आहे. तेव्हा पार्थ म्हणतो की असं का बोलेल ती? तेव्हा दीपक म्हणतो कदाचित तिला माझ्याविषयी काहीतरी वाटत असेल म्हणून ते असं बोलत असेल. तेव्हा नंदिनीने त्याचं थोबाड फोडलेलं आहे. नंदिनीला पुरतं समजलंय की दीपक हा आपल्या विरोधात गेलाय. त्याचं कारण म्हणजे तो वसुंधराचाच माणूस आहे आणि वसुंधरानंच त्याला हे सगळं काही बोलायला लावलेलं असणार आहे. ती आता त्याच्या समोर जाताना म्हणते, तू इतका नीच नालायक खालच्या दर्जाचा असशील असं मला अजिबात वाटलेलं नव्हतं. पण आता प्रश्न येतो ते म्हणजे वसुंधरा दोषी नाहीये तर या सगळ्यामध्ये नंदिनी दोषी आहे असं स्पष्टपणे दिसू लागलेलं आहे. आता वसुंधरा आणि रम्या या अक्षरशः तिच्या अंगावर जाऊन तूच हे सगळं घडवून आणलंय आणि तूच आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करत होतीस असं बोलू लागलेले आहेत. पण तेवढ्यात नंदिनीने स्वतःचा राग दीपकवर मात्र जबरदस्त काढलेला आपल्याला पाहायला मिळतोय. दीपकच्या चांगल्याच सनसनीत थोबाडीत त्यानं ठेवून द्यायला सुरुवात केलेली आहे. काव्या तर बघतच बसलेली आहे.
आत्तापर्यंत काव्याला वाटत होतं की आपल्याला खूप राग येतो, पण तिने नंदिनीचा राग आज बघितलाय. एवढ्या मोठ्या 6 फुटाच्या दीपकला सनसनीत थोबाडीत ठेवून दिलेली आहे नंदिनीनं आणि ते पाहून काव्याला मात्र चांगलाच आनंद झालेला आहे. कारण दीपकची तीच लायकी आहे हे तिला वाटत आहे. या सगळ्यामध्ये दीपक, वसुंधरा आणि रम्या याच दोषी आहेत असं अजूनही काव्याला वाटत आहे. पार्थ आणि जीवाला यांना पण वाटतंय, पण पुरावे मात्र दाखवत आहेत की नंदिनी ही सध्या खोटं बोलत आहे. पण नंदिनी कधीच खोटं बोलू शकणार नाही असा विश्वास जीवाला आहे. आणि आता जीवा तिच्यासाठी काय करतो ते आपल्याला उद्याच्याच भागामध्ये पाहता येणार आहे. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.